नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे सरकारी नोकरी रिलेटेड. मित्रांनो, सध्या अनेक सरकारी भरती निघत आहेत आणि मी सुद्धा नुकतंच स्टेनोग्राफी पदासाठी फॉर्म भरला आहे. म्हणून मला वाटलं की या प्रवासाची सुरुवात तुमच्यासोबत करावी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की मी हा फॉर्म नक्की कसा भरला, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागेल आणि तर मी याची तयारी कधी आणि कशी करणार. जर तुम्ही सुद्धा परीक्षेची तयारी करत आहात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण बघूया आता. गुगलवर जा, सर्च मारा SSC.gov.in स्टाफ सिलेक्शन कमिशन. हे आला इथं. इथं पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायला लागेल. मग तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तुम्ही लॉग इन करू शकता. मी पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दाखवतो. रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा, कंटिन्यू करा. इथे तुमच्याकडे विचारलेलं तुमच्याकडे आधार कार्ड आहे की नाही. साहजिक आहे, सगळ्याकडे आधार कार्ड असतेच. ते यस करा. इथं आधार कार्ड नंबर टाका. तर पुन्हा एकदा आधार नंबर टाका. इथं टिक करा. सेंड OTP बटनावर क्लिक करा. इथे तुमच्या आधार नंबरवर जो मोबाईल नंबर लिंक केला OTP पाठवलेला असेल. तो OTP टाका तुम्ही इथं. व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला नाव टाकणे. ते जशी 10वीची मार्कशीट असते त्यानुसार तुम्हाला इथं नाव टाकणे. इथे पहिले तुमचं सरनेम राहील. मग इथं तुमचं नेम राहील. मग तुमचं मिडल नेम आहे. इथं सेम असं टाकायचं इथं. सरनेम, युअर नेम, मिडल नेम. ते लिहिलेलं आहे. जर तुम्ही आधारच्या ऐवजी जर जसं तुमचं नाव लिहिलेलं असेल ते टाकू शकता. जर तुम्ही चेंज नाव केलेलं असेल, आपण केलेलं असेल किंवा आधारवर दुसरं नाव दिलेलं असेल त्याच्यामुळं चेंज करू शकता तुम्ही इथं. टाकू शकता तुम्ही. इथे जेंडर सिलेक्ट करा. मेल फिमेल. पुन्हा एकदा सिलेक्ट करा मेल. इथं जन्मतारीख टाका. जन्मतारीख टाकल्यानंतर इथं वडिलांचे नाव टाका. फादर नेम आणि सरनेम. त्या आईचे नाव टाका. सरनेम. तुम्ही 10वी
कोणत्या बोर्डने केलेली आहे ते सिलेक्ट करा. माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड झालेली आहे. मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन दिलं. सिलेक्ट करा पुन्हा एकदा. ते रोल नंबर टाका. पासिंग इयर सिलेक्ट करा. पुन्हा एकदा पासिंग इयर सिलेक्ट करा. तुमची हायर सेकंडरी तर लिहिलेलं आहे की मॅट्रिक्स 10वी झालेली आहे फक्त का 12वी झालेली आहे का डिप्लोमा झालेला आहे. तर इथं सध्या मग ती 12वी झालेली आहे. तुम्ही इथं 12वी सिलेक्ट करतो तर तुमचा डिप्लोमा झाला असेल तुम्ही डिप्लोमा पण सिलेक्ट करू शकता. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका. नवीन मोबाईल नंबर टाका इथं. कारण जुना नाही जमू लागला इथं. 2 मिनिटं. ओके करा. हे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे याला कॉपी करून घ्या वाटलंस. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंस तो. कंटिन्यू क्लिक करा. इथं पासवर्ड टाका. साइन बटन क्लिक करा. वेगळं येईल इथं. इथं तुमचे मोबाईल नंबर तुमचे जीमेल दिलता तिथं तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड टाकलेले येतात रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड. तोच पासवर्ड टाका. साइन इन करा. तो ओल्ड पासवर्ड आहे इथं न्यू पासवर्ड करा. मी सध्यासाठी असं करतोय. ते काही सिक्युरिटी क्वेश्चन असेल तर मी टाकू शकता. शिवाय मदर मिळेल नाही लिहितो. तुमच्या हिशोबाने इथं टाका. मदर नेम मिळाल नाही काय आहे ते.
समजा तुमच्या हिशोबाने तुम्हाला पासवर्ड तर नाही सापडला, तर त्यासाठी सिक्युरिटी क्वेश्चन सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके करा. अच्छा, लॉग इन करा एकदा. झालेलं आहे. कॅटेगरी सिलेक्ट करा. SC ST OBC. मी OBC सिलेक्ट करायला. तुम्ही कुठले ते सिलेक्ट करा. सिटी ऑफ इंडिया. नेपाळ कुठले तुम्ही इंडियाचं आहे का इंडिया सिलेक्ट करतोय? इथं नो करा. इथे लिहिलेलं आहे की तुम्हाला काही शरीरावर काही मार्क बी केलेले आहे का, टॅटू किती बनलेले का? इथे लिहिलेलं आहे तुम्ही डिसेबिलिटी आहे का, तुम्ही अपंग आहात का? जर अपंग आहात तर येस करा. तुम्हाला इथं डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल, सांगावं लागेल. सर्टिफिकेट नंबर द्यावा लागेल. तुम्ही ऍड्रेस टाका. इथं ऍड्रेस टाकल्यानंतर तिथे स्टेट सिलेक्ट करा. कोणत्या स्टेटचे आहे म्हणजे महाराष्ट्र सिलेक्ट केलं. डिस्ट्रिक्ट टाका. ज्या डिस्ट्रिक्ट टाका. तुमचं परमनंट ऍड्रेस टाका. तर पुन्हा एकदा स्टेट सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. आणि पिन कोड टाका. सेवन नेक्स्ट नाव क्लिक करा. तुम्ही जे जे फॉर्म भरलेला आहे तो भरलेला आहे तुम्ही, ते सगळं खरं आहे असं टिक केलेलं आहे तो, ते टिक करा. डिक्लेरेशन करा. ओके बटनावर क्लिक करा. तुमचं झालेलं आहे. आता आपण एकदम तुम्हाला बाहेर निघून दाखवतो, कारण तुमचं जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला याच्यावर तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. म्हणजे बाहेर निघले असेल त्याच्यामुळे एकदा होम या बटनावर क्लिक करा तुम्ही. इथं आलात तुमचं तर एकदा कट करून दाखवतो तुम्हाला. पुन्हा सर्च मारायचं SSC. क्लिक करा. इथे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता लॉग इन या बटनावर क्लिक करा. पासवर्ड पण आहे. इथे कॅप्चर टाका आणि लॉग इन करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या डॅशबोर्ड मध्ये येऊन जा. तुमची इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. आता तुम्हाला कोणत्या याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे? स्टेनोग्राफिक ग्रेड C and D एक्झामिनेशन 2026 कंबाइंड हिंदी ट्रान्सलेटर एक्झामिनेशन 26. लास्ट डेट 16 तारीख यायची. फीज आपण 20 ते 21 तारखेपर्यंत भरू शकतो. मी सध्या ती C आणि D चं भरतो. जर तुम्हाला जर वाटत असेल नवीन अजून फॉर्म भराव, तर मग जर तुम्ही सांगितलं तुम्ही कंपनीचे हिंदी ते पण फॉर्म भरू शकतो. पहिले आपण C हे भरून घेऊ. पहिले असतील तुम्हाला फिल फॉर्म हे करा. ते तुमचं सगळं झालेलं असेल, कारण तुम्ही पहिले स्टार्टिंगला जे भरलं होतं ते तुम्हाला सगळं भरायला दिसेल. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके करा. हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन ते तर 12वी लागतेच आपल्याला. 12वी करा किंवा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा करू शकता. मी तर 12 सिलेक्ट करायला लागलो.
फुल स्टँडर्ड, पासेट, पासिंग इयर, सदा, सेट ऑफ बर्थ, स्टेट, महाराष्ट्र, नेम ऑफ बोर्ड, महाराष्ट्र स्टेट, सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, रोल नंबर टाकायचा, पर्सेंटेज टाकायचं, किती पर्सेंटेज पडले तुम्हाला. इथं जर तुमचं महाराष्ट्राची नसेल तर तुम्ही तिथं CGPA तिथं टाकायला लागेल, जर पर्सेंटेज येत नसेल तर. मी 7 बटनावर क्लिक करा. एज्युकेशन डिटेल भरलेली आहे आपण. पुढच्या इथं इथे लिहिलेलं आहे तुमचं कोणी आर्मी मध्ये आहे का, स्टुडंट नो करा. इथं वेदर चेकिंग एज, सेम क्वेश्चन आहे इथं. तुम्ही नो बटनावर क्लिक करा. इथं पण लिहिलेलं आहे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये कुठे होतात का, ते नो सिलेक्ट करा. जास्त करून नो सिलेक्ट करा, कारण तुम्हाला जॉब भेटणे थोडी हे होऊ शकते, म्हणून नो सिलेक्ट करा. ओके बटनावर क्लिक करा. इथे तुम्ही एक्झाम कुठे देणार आहात हे सांगितलेलं आहे, तुम्ही एक्झाम कुठे देऊ शकता. तुमच्या जवळपास एरिया कोणता आहे ते सिलेक्ट करा. माझं पुणे सिलेक्ट कर दो. थर्डला नाशिक सिलेक्ट कर दो. आणि तो कोलकाता सिलेक्ट करतो. हे झाल्यानंतर तुम्ही काय करा, तिथं तिथं नो सिलेक्ट करा. डू यू हॅव फिजिकल लिमिटेशन्स, राईट ऑफ परफॉर्म स्कॅन बंडू, तिथं नो सिलेक्ट करा. एक्झामिनेशन सांगितलेलं आहे, तर नो सिलेक्ट करा. सगळ्यासाठी नोच असेल. इथं तुम्ही कोणत्या भाषेत पेपर देणार आहात ते सिलेक्ट करा, इंग्लिश, हिंदी. मी हिंदी मध्ये देणार आहे, ते हिंदी सिलेक्ट करा. इथं व्हेरीफाय मीडियम मध्ये पण हिंदी सिलेक्ट करा. जीवाय देण्याचं खालीच कोर्स तुम्ही कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करत असाल. जर तुम्ही सी पोस्ट मध्ये अप्लाय करत असाल तर तुम्हाला 80 WAP स्पीड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्टेनोग्राफी ग्रेड डी मध्ये जात असाल, तुम्हाला 100 WAP टायपिंग स्पीड असणं गरजेचं आहे. सी जरा हे डी पॉवरफुल जास्त. तर जर तुम्ही दोन्ही मध्ये करत असाल दोन्ही करू शकता. जर सी मध्ये घेत असाल सी मध्ये घ्या, डी मध्ये घेत असाल डी मध्ये. सी साठी 80 एका मिनिटामध्ये 80 शब्द टाईप झाले पाहिजे, त्यासाठी सी आहे. आणि डी मध्ये टायपिंग असणं गरजेचं आहे यासाठी. डी डी सिलेक्ट करू लागू. वाटल्यास तुम्ही दोन्ही चेक करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. सांगा. ओके बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला अं, हे स्कॅन करावे लागेल. हे QR कोड स्कॅन करावं लागेल तुम्हाला. हे QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला SSC हा ऍप भेटेल प्ले स्टोअरनं. मोबाईलला तुम्हाला स्कॅन करावं लागेल, आणि SSC असता हा ऍप भेटेल. हे ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आणि एक सोबत आधार RD आधार फेस ऍप आहे, ते डाउनलोड करावं लागेल फेस ऑथेंटिकेशन. हे ऍप डाउनलोड करा. मग आपली लॉग इन ID, पासवर्ड, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड त्याच्यावर टाका. त्याच्यावर तुम्हाला जाताच मग तिथे तुम्हाला कंटिन्यू करायला लागेल बटनावर.
अ, 2 मिनिटं दाखवत वाटलंच तर. इथं अपलोड सिग्नेचर करावं लागेल. झाल्यानंतर तुमची सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करा. फक्त इथं तुम्हाला फॉर्म बघणे, फॉर्म पूर्ण कसा भरला, काय भरला, सगळी माहिती दिलेली आहे इथं. आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट फॉर्मवर क्लिक करायचं आहे फक्त. सबमिट फॉर्म क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त पेमेंट देणे येतं. ₹100 फी असते त्याची. फी भरल्यानंतर तुमच्या ईमेलवर तुम्हाला येतं फॉर्म भरलेला. आणि कुठं एक्झाम आहे, काय आहे, सगळी इथे माहिती त्याच्यावर. फक्त ₹100 फी आहे, तुम्ही भरू शकता फॉर्ममध्ये. QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट भरून टाका. जर तुम्हाला हे जमत असेल तर मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये मेसेज करा की मला हे जमू नाही लागलं. तर तुम्हाला याचा पण एक व्हिडिओ बनवून देतो. त्या फोटो कसे टाकायचे, सिग्नेचर कसे अपलोड करायचे मोबाईलवर. हे जास्त करून नाही होत. कारण QR कोड स्कॅन करणं, मग फेस आयडी घेणं, हे पीसी नाही होत. कारण त्याला मोबाईलच लागतो. जर तुम्हाला जमत असेल सांगा मला. मी याच्यावर व्हिडिओ बनवून देतो तुम्हाला एक. अं, धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनलवर आल्याबद्दल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.